विजय वडेट्टीवार बोलतायत, थेट जाऊयात. आणि त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळो अशी भावना सुद्धा आम्ही व्यक्त करतो. पण एक लक्षात घ्या की काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना ही मनसेबरोबर जाण्याची नव्हती, तर शिवसेनेबरोबर आणि शरद पवार साहेबांबरोबर जाण्याची कालही भावना होती, आजही आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे आम्ही ते दोन भाऊ एकत्र लढतायत म्हणून आमचं काय होईल ते आम्ही बघून घेऊ. भाऊ, जसं लोकसभा निवडणुकीमध्ये बटोगे तो कटोगे असा नारा आला होता, तोच त्याची पुनरावृत्ती करत मराठी माणूस चुकला तर संपला असं उद्धव ठाकरे म्हणाले. याचा दुसरा अर्थ असा होता की मराठी माणसांनी आम्हाला मत द्यावे, काँग्रेसलाही मत देऊ नये, भाजपलाही मत देऊ नये. नाही, मराठी माणूस तो विचार करून निर्णय घेईल. पण एक आहे की मराठी माणूस महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण चाललं आहे, भाषेवरही चाललं आणि प्रांतावरही चाललेलं आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. मी जरी काँग्रेसचा जरी असलो तरी जी वस्तुस्थिती आहे, मुंबई छाती ठोकून कोणी सांगो, कोणी चंद्रसूर्य असेपर्यंत सांगू, पण मुंबई बळकावण्याचा, मुंबईवर वर्चस्व निर्माण करून मुंबई ही गुजरातच्या दावणीला बांधण्याचं काम हे पद्धतशीरपणे सुरू आहे. आणि यामध्ये मुंबईची वाट लावण्याचं काम, मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्याचं काम आणि मुंबईवर पूर्णतः कंट्रोल आज जे दिसतंय ते गुजरातचं दिसतोय. आणि त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ही त्यांची भावना आहे, आमचीही भावना आहे. भाऊ, त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत आले होते. आज त्यांना महापौर करायचा म्हणून ते मनसे सोबत गेले. काँग्रेसला आता हे उशिरानं कळलेलं आहे की आपण स्वबळावर राहिलं तरच फायद्याचा. म्हणजे आता काँग्रेसला पश्चाताप येत नाही का तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणार? नाही, ती महाविकास आघाडी म्हणून, आपल्या इंडिया आघाडी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भाजपच्या विरोधातील पक्ष होते त्याचे मोड बांधण्याचं काम त्यावेळेस झालेलं होतं. त्याला इंडिया आघाडीचे अजूनही ते सदस्य आहेत, ते सोबत आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्ट लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीशी, स्थानिक निवडणुकाशी जोडणं, उद्या ग्रामपंचायतमध्ये युती का झाली नाही असंही विचारणार तर याचं उत्तर आमच्याकडे असणारच नाही. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यांच्यासाठी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी तो तिकडे निर्णय घ्यायचा असतो, स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो. त्यामुळे त्यामध्ये आघाडी किंवा इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कुठेतरी धक्का लागतोय असं काही मानण्याचं कारण नाही. एक सगळ्यात महत्त्वाचं, उद्धव ठाकरे जे बोलले आहे ना, सगळे पक्ष बाहेर पडून महाविकास आघाडी अबाधित आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंना म्हणण्याचा उद्देश आहे की महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे? नाही, असं कुठे म्हटलंय. ते म्हणले महाविकास आघाडी म्हणजे सर्व पक्ष. आघाडी कशाला म्हणायचं, महा कशा शब्द आणायचा. त्यामुळे ते उद्धवजी बोलले ते बरोबर बोललेत. महाविकास आघाडी म्हणून मी त्याचं उत्तर दिलेलं आहे की ते आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच आहोत. त्यांनी जागा डिक्लेअर केलेल्या नाही